गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर आज आपण आहोत शिंदी या परिसरामध्ये. नमस्कार काका, आपलं नाव काय? राजेंद्र भोसले. राजेंद्र भोसले. आणि माझ्या बाजूला आहेत, त्यांचं नाव काय? जयवंत शिवाजी खवळे. जयवंत शिवाजी खवळे. तर आता हे काका जुन्या काळातील काहीतरी इंटरेस्टिंग माहिती सांगत होते, त्याच्यामुळे मी त्यांना बोललो थोडंसं थांबा, आपण माईक ऍडजस्ट करूया, सगळा सेटअप लावूया आणि नंतर माहिती सांगा. तर त्या शिंदीमधील खंडोबाबद्दल थोडीशी माहिती सांगा, काय आहे त्याचं महत्व? खंडोबाबद्दल अशी माहिती आहे की कोल्हापुरातनं रत्नागिरीसनं देव हिथं आला. बर. कोण? महादेव. महादेव. हा. आणि हिथं येऊन त्यांनी तरटीच्या झाडाखाली माघारी तोंड केलं. बर. आणि तिथं तपाला बसले. बर. तिथं तपाला बसल्यानंतर तिथं गाडगे राजाने विचारले की तुम्ही कुठल्या गावचे, कुठल्या शिवचे तुम्ही? त्यांनी हिथं बदललं की मी मलेखान राजा. बर बर बर. मलेखान राजा म्हणजे मल्हारी नाव पडलं. आपण काय म्हणतो? शिवमल्हारी. शिवमल्हारी. येस. हा बरोबर. शिवमल्हारी. बरोबर. जागरणामध्ये. मग तिथं त्याने अवतार बदलला. तिथं पार्वती आणि श्रीशंकर थांबले. आणि तिथून परत इथनं थांबल्यानंतर इथं त्यांची थापणूक झाली, त्यांचं मंदिर बांधलं, तर सगळं व्यवस्था झाली. आणि इथून परत ती पालीला गेली. बर बर बर. पालीत ठाण झाले. पालीत ठाण झाल्यानंतर तिथं बानू मासा, त्या ठिकाणी मासा कुठं राहिली? जेजुरीवर. तिचं माहेर जेजुरी. बर. आणि मासाचं माहेर पाली. बर बर. मग तिथं पालीत राहिल्यानंतर पालीतनं हिथनं देव तिथं गेला पालीमध्ये. आणि तिथं माणसाला म्हणला मला तुझ्याशी लग्न करायचं. बर बर बर. लग्न इंटरेस्टिंग आहे. लग्न करायचं म्हणलं तर काय म्हणली? माझ्या घरी मेंढरं राखावी लागतील. बर बर बर. मग मेंढर राखावं तर मग देवानं म्हातारं रूप घेतलं. कुणी? खंडोबानं. बर. आणि तिथं काय म्हटली बानू? म्हणली लग्नाला वचन तिथे पण मेंढर राख. मासा काय म्हणली? हे म्हातारा लय बेकार. बर बर. मग ह्याला म्हणले म्हाताराच करायचा. बर. म्हणजे लागलं असं काठी हलवत फिरायला. बर. तरी पण त्यानं ती मेंढर राखली. मेंढर राखल्यानंतर त्यानं काय केलं? म्हणला तू वचन ती मला लग्नाला. बर. ते म्हणला वचन कसं द्यायचं? कोण? बानू म्हणली तू मेंढर राखली वचन कसं द्यायचं? बरोबर. बरं म्हणले ठीक आहे. म्हणले मी तुला अवतार दाखवते. बर. मग त्यानं काय केलं? म्हणजे त्या बानून सांगितलं मेंढर धुवून आण. बर. आय पिक्चर मध्ये स्टोरी. बर. मेंढर धुवून आण. मग त्यानं काय केलं? नेली नदीला. धर चोळके खडका वापट. बर. धर चोळके खडका वापट. सगळी कातडी काढून सगळी माळाला टाकून दिली. सगळ्या माळाला टाकल्यावर आमच्या सगळ्या मातंग समाजाच्या माणसा म्हणला तो वाघ धुत होता. तो काय म्हणला? अरे म्हणला बानू ह्याला मेंढर कशा टाकायला? सगळे मला मेंढर मारून टाकली. काय करायचं? बर. म्हणले याला हाकला म्हाताऱ्याला. म्हणला थांब मी जातो, परंतु तू माझ्याशी लग्नाची वचन दे. मग लग्नाची वचन ती म्हणली माझी मेंढर आहे तशी करून ती. बरोबर. मग रामानला मध्ये उभा घेतला भांडार. बर. शिवशंकर म्हणल्याबरोबर भांडार टाकल्याबरोबर सगळी मेंढर भक्तांनी गोळा झाली. दिलं वचन, केलं लग्न. वा. लग्न केलं. मग ती जेजूरला गेली. आणि जेजूरला पहिल्याच पायरी होती मान आहे. होय, अगदी बरोबर. अगदी बरोबर. काही अति इंटरेस्टिंग स्टोरी ह्या आजोबांनी आपल्याला सांगितली, बरोबर ना? काय वाटतंय तुम्हाला? त्यांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल? बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. होय ना? खरी स्टोरी आहे. खरी स्टोरी आहे. कारण आपण पहिल्या जेजुरीच्या पहिल्या पायरीवरती जाऊन जेव्हा आपण आपल्या बायकोला उचलून घेतो, बरोबर, पहिला मान तिथं आहे. बरोबर. जेजुरीचा. अगदी बरोबर. आणि आजपर्यंत म्हणजे इतिहास आहे की खंडोबाच्या पहिल्या पायरीला आपण पहिल्यांदा नमन करतो. नवीन लग्न झाले की 5 पायऱ्या आपण चढतो त्या बायकोसाठी. बरोबर. आणि ते स्थान आहे. बरोबर. तर हाय फ्रेंड्स, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.